नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप पोह्यांपासून मस्त नाश्ता बनवतोय। तिथे मी 1 कप पोहे घेतलेत। इथे मी जाड पोहे घेतलेत। यामध्ये भरपूर पाणी घालायचे आहे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा पोहे धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। आता यामध्ये पुन्हा साधारण पाव कप पाणी घालून हे पोहे असेच बाजूला ठेवून द्यायचे भिजण्यासाठी। या रेसिपीसाठी आपल्याला अगदी सॉफ्ट असे पोहे हवेत। तर यावरती झाकण ठेवूया आणि पोहे बाजूला ठेवूया। आणि आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। इथे मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर थोडंसं आलं घातलंय। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी जिरं घातलं आहे। आता हे आपण जाडसर वाटून घेऊया। तर इथे हे वाटण मी वाटून घेतलं पहा, जाडसर आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि इथे मी पोहे घेतलेत। तर एवढ्या वेळामध्ये हे पोहे छान सॉफ्ट झालेत। हे पोहे मी एका बाउलमध्ये काढून घेते। मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे पोहे हाताने कुस्करून घ्यायचेत। पोहे हाताने असे कुस्करून घेतल्यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी 1 कप कोबी घेतलाय। कोबी अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। कोबी आपल्याला अगदी बारीक हवा आहे। यानंतर आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घातलाय। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची यामध्ये। चवीप्रमाणे मीठ घातले। यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं छान मी एकजीव करून घेतलंय। कोबी आणि पोहे त्याबरोबरच आपण जे वाटण घातलं होतं सगळं छान असं एकजीव केल्यानंतर यामध्ये थोडंसं मी पाणी घालते। मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून यामध्ये मी घातलंय। यामध्ये आता बाइंडिंगसाठी 2 चमचे मी बेसन घालते। बेसनाऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा मग गव्हाचं पीठ सुद्धा घातलं तरी चालेल। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी असं जसं थालीपीठचं पीठ असतं त्याप्रमाणे करून घेतलंय। असं पीठ आपल्याला हवं आहे। आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलाय। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। साधारण अर्धा चमचा तेल यावरती घालायचं आहे। तेल पसरवून घेऊया। आता यावरती अशी ही छोटी छोटी धिरडी किंवा थालीपीठं घालायची आहेत। थोडंसं जाडसर ठेवायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही एका वेळेस 3 ते 4 बनवू शकता। इथे मी एका वेळेस 4 धिरडी घातलेत। वरून थोडंसं मी लाल तिखट घालते, फक्त दिसायला छान दिसावं म्हणून। तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर तुम्ही वरून थोडेसे घालू शकता। एका बाजूने हे भाजून घेऊया। एका बाजूने भाजल्यानंतर आता हे उलटून घ्यायचं आहे।
खूप मस्त रंग आला याला। दुसऱ्या बाजूने सुद्धा आता मी भाजून घेते। अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा नाश्ता आहे। दोन्ही बाजूने छान खरपूस झाल्यानंतर मी इथे काढून घेते। इथे मी टोमॅटो केचप बरोबर ही धिरडी किंवा थालीपीठं सर्व केलेत। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी झटपट ही तयार करू शकता। चवीला खूपच मस्त लागतात। मुलं जर कोबीची भाजी खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीची धिरडी त्यांना बनवून द्या, ते आवडीने खातील। तर आजचा हा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।